एक हळपक मस्कऱ्या गणपती आमच्याकडे बसतो, जो पितृपक्षामध्ये असतो. मस्कऱ्या गणपती. त्याला हळपक म्हणतो. बरं. पितृपक्षाच्या महिन्याला हळपक म्हणतात आमच्याकडं. हम्म. आणि त्याच्यामध्ये गणपतीची स्थापना ही चिमणा बापूंनी केली. मी आपल्या म्हणलं दोंदाजींनी बंगाल लुटलं. हो. ते गणपतीचे खंडोजी खूप उर्फ भक्त होते. आणि ते बंगालला चौथ्यांदा रघुजी महाराजांनंतर पुन्हा त्यांनी बंद केलं. त्यावेळेस काही बंगालचे लोक आले. ते गणपती पूजा करत होते. जे पहिले गणपती बसतात आपल्या इथं, ती पूजा चालू होती. आणि बंगालावरनं लोक आले आणि त्यांनी म्हटलं एवढे दुरून लोक आले. मग ते सोहळ्यातच भेटले आणि त्यांनी सांगितलं आमची अशी समस्या आहे. रघुजी महाराजनंतर त्यांनी अजून खूप जास्ती तिथे सुरू केलेलं आहे, तर आम्हाला वाचवा. तर त्यांनी म्हणे की मी गणपतीला प्रार्थना करतो आणि गणपती उठल्यावर मी येतो. मग लगेच ते मोहिमेला गेले आणि त्यांनी तिथं मोहिमेत फतेह केली. आणि वापस आल्यानंतर दुसऱ्या वर्षीचे गणपती 5 दिवस झाले होते बसून. आणि आमच्या इथं दशमीला उठतो 7व्या दिवशी. आणि ते जिंकण्याची खुशी आणि गणपतीचा नवस हा त्यांना पुरं करायचा होता. बरं. मग त्यावेळेस त्यांनी हे घेतली सर्व. म्हणे पुढच्या वर्षी तर म्हणे नाही, मला युद्ध करायचं असतं, नवस फेडल्याशिवाय नाही. तर पितृपक्षाची चतुर्थी, बरं, ह्याला तेच मुहूर्त असतात जे गणेश स्थापनेची चतुर्थीला मुहूर्त आहे सर्व. आणि गणेश हा अग्रण्य आहे. आपण म्हणजे आपल्या इथं श्राद्ध असो पक्ष असो पहिले गणेशची पूजा करतो आपण. म्हणून त्याच्या विद्वान सांगितलं महाराज ह्या दिवशी आपण स्थापन करा आणि आपण हा उत्सव मनवू शकतो. म्हणून पितृपक्षामध्ये पितृपक्षात गणपती आहे. 266 वर्षाची परंपरा आहे. अरे बापरे. अजूनही आणि अजूनही सुरू आहे. आणि त्यावेळेस ते बसवले, पण ते 18 हाताचे वीर गणपती आहेत.